चीज मी तर खाणार, चीज मी तर होणार जाड. नमस्कार, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम अशी खास, हटके आणि इझी पीझी ब्रेकफास्ट रेसिपी. ही बनवायला म्हणजे हार्डली 10 मिनिटं लागतील. आणि ही जी रेसिपी आहे ना, ती तुमच्याकडे उरलेल्या शेळ्या पोळीपासून किंवा भाकरीपासून तुम्ही बनवू शकता. सो माझ्याकडे आता भाकरी आहे म्हणून मी भाकरीपासून बनवते, पण आहे ना, भाकरीपेक्षा जास्त टेस्टी ही चपाती बरोबरच लागते. तुम्ही पोळी बोला, चपाती बोला, तुमच्यामध्ये जे काही बोलतायत ते. सो जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर आताच्या आता ही व्हिडिओ लाईक करा आणि हा शेवटपर्यंत बघा. तर ह्या रेसिपीसाठी सगळ्यात आधी तुम्हाला अंड उकडून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला हवाय हाफ कांदा, हिरवीगार मिरची आणि मस्त अशी हिरवी हिरवी कोथिंबीर. मला थोडंसं आहे ना असं प्लॅटफॉर्मवर बसूनच हे कापायला लागणार आहे, नाहीतर तुम्हाला मी दिसणार नाही. आणि मला माहिती आहे मी किती कष्ट करून करते. सो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, समजलं? आणि बारीक बारीक कांदे कापायचे आहेत. एकदा कापून झालं ना की मी तुम्हाला असं ओव्हरऑल असं वरून फिरवून दाखवेन, तेव्हा बघा. जाड मीडियम साईजचा कापलेला कांदा, एकदम बारीक पण नाही पण थोडीशी अशी बारीक अशी कापलेली मिरची आणि कोथिंबीर, बस फक्त एवढंच. ह्याच्याहून जास्त काही एक नकोय आपल्याला. सगळ्यात आधी हा अंड मस्त असं करून घ्या. मस्त असा अंड्याचा भुगा करून झाला की त्याच्यामध्ये तुम्हाला आपण जे काही चिरलेलं होतं ते याच्यामध्ये घालून अजून एकदा ना असं मिक्स करून घ्यायचंय हाताने. मिक्स मिक्स मिक्स. जर तुम्हाला हात खराब करायला आवडत असेल तर तुम्हाला ही रेसिपी सुद्धा आवडेल. आणि जर तुम्ही एकदम असे असं असाल तर चमचा ढवळून करा, चमचा वापरून करा. मस्त असं अलगद हाताने हे फक्त असं आपल्याला मिक्स करायचंय, काही एक नाही, फक्त असं. ह्याच्यामध्ये जे काही मी कापलेलं ते सगळं घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकतात. मी सुद्धा ते घालीन, पण ते नंतर. जाऊन द्या, आताच घालते. थोडंसं, जास्त नाही. मला वाटतं मी थोडंसं जास्त घातलंय. हाय हाय, कसं होणार माझं? आणि हे उष्टाच हात आहे, बट ठीक आहे, माझंच घर आहे. आणि हे चिली फ्लेक्स ते जास्त मी घालणार आहे कारण की मला आवडतं तिखट तिखट. पड पड पड. जे पडायला पाहिजे ते पडत नाही आणि नको ते पडतंय. सेम जसं की आपल्या आयुष्यात आपल्याला वाटतं की ज्याने आपल्या प्रेमात पडायला पाहिजे तो पडत नाही आणि नको ते येत आहेत, डुबकी मारून जात आहेत. डिट्टो. हेमा माताजी, मी थोडीशी येडी आहे, मला माहिती नाही. तुम्ही असं बोलाल किती ओव्हर आहे, किती ओव्हर ऍक्टिंग करते. बाबू, हे ओव्हर बनायला पण ना धम्मक पाहिजे, धम्मक. हाय का तुझ्यात? अजून एक अंड घ्या, फोडा. फुटलंय. तुम्हाला दिसलं की नाही मला माहिती नाही, पण हे फुटलंय. आणि फक्त असं फेटाळा. हा असं. माझी आहे ना थोडीशी चांगली आहे, मी तिला थोडीशीच बोलणार. जरा जास्त चांगली बोलली ना की ती सुद्धा माझ्यासारखी हवा तिची डोक्यात जाते आणि मग ती मला जास्त त्रास द्यायला लागते. सो आमच्याकडे शेळी भाकरी होती, त्याच्यावरती मी तुम्हाला रेसिपी दाखवणार होती, पण शूट करताना मी बोलली की भाकरीपेक्षा जास्त टेस्टी हे चपातीमध्ये लागतं. माझं अर्ध डोकं कट होतंय. चपातीमध्ये लागतं. सो माझ्या मम्मीने पटापट पटापट चपाती बनवल्या, फक्त मी ही रेसिपी बनवीन म्हणून. समजते तुम्हाला माझी मम्मी किती चांगली येते? आय लव्ह यू. पण मी तिच्या समोर नाही बोलणार आहे, ओके? तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना, तुमच्याकडे जर शेळी चपाती असेल तर ती शेळी घाला, अजून जास्त टेस्टी लागेल. चपाती नुसतं तुम्हाला पॅन वरती घालायची. चटका लागला. आणि चपातीच्या वरती फेटाळलेलं अंड घालायचंय आणि हे शिजलं की आपल्याला मस्त असं पलटायचंय. तेल नाही घातलं भरपूर, ह्याच्यात भरपूर तेल नाही घालत. आणि ह्याच्यामध्ये आपण घेतलेली आहे एक्सपर्टीजची मदत, कारण की मी जर परतवलं तर मला पूर्णपणे विश्वास आहे त्याचे 2 काय 10 तुकडे होऊन जाते. तर हे बघितलं तुम्ही, एका फ्लिप मध्ये तिने बरोबर काढलेलं आहे. आपल्याला आता घालायचं हे. तुम्ही ह्याच्यामध्ये मॅयोनीज लावू शकता, शेजवान चटणी लावू शकतात, पण मला ते नाही लावायचं कारण की मला आजकाल थोडंसं हेल्थ कॉन्शियस व्हायचंय, कारण की मी भरपूर जास्त धम्मा होत चाललीये म्हणून. सो हा, हे आपल्याला एका साईडला लावायचं आणि ह्याचा रोल करायचा. इतका इझी पिझी आहे हा रोल. आता तो रोल होतोय की नाही ते मला बघून द्या. वाटत नाही रोल होईल, म्हणजे गोल गोल गोल. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही चीज सुद्धा ऍड करू शकतात, पण आता जर मी बोलली की मला चीज ऍड करायचंय तर तुम्ही बोलाल काय डबल फेस आहे, आता बोलते हेल्थ कॉन्शियस व्हायचं आणि आता चीज घालते. बट ठीक आहे बाई, माझी मर्जी,
मला व्हायचं हेल्थ कॉन्शियस तर होईल, नाही व्हायचंय तर नाही होईल. खाईल पी चीज चीज चीज, मी तर खाणार चीज, मी तर होणार जाड. फुल एक क्यूब टाकणार आहे मी प्रयत्न करते हे मला असं राऊंड राऊंड करायला येईल का, पण मला वाटत नाही मला राउंड करायला येईल. सो असंच राहून दे. इतना तो आप समझ के ले ही लोगे मुझे. हा भूक लागली बाबू. खरं सांगायला जाऊ तर हे जर अजून जास्त टेस्टी यम्मी बनवण्यासाठी मी तुम्हाला शेजवान चटणी, मेयोनीज ह्या सगळ्याचा वापर करायला सांगितला असता. बट जे लोक हॉस्टेलमध्ये राहतात, मेसमध्ये राहतात किंवा जे थकून येतात किंवा ज्यांना सकाळी लवकर उठून कामावर जायचं असतं त्यांच्याकडे जर ह्या गोष्टी नसतील किंवा पॅरेंट्सला जर त्यांना त्यांच्या मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये हेल्दी फूड आणि द्यायचं असेल तर ते कसं ऍड करतील, ते सुद्धा 20 मिनिट्समध्ये. सो म्हणून मी हे केलेलं आणि ह्याच्यामध्ये म्हणून मी जाळून बुजून कोणता सॉस यूज नाही केलाय. सो फक्त मी हे सांगेन, जर तुम्हाला याच्याबरोबर खायचं असेल ना तर तुम्ही नक्की थोडंसं असं टमॅटो सॉस घाला, जे आता माझ्याकडे जेन्युइनली नाहीये म्हणून मी असं शो ऑफ करायला सुद्धा नाही घातलंय. किंवा जर तुमच्याकडे हिरवी पुदिन्याची चटणी असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा खायला हे चुम्मेश्वरी लागतं. सो आता आपण बघूया हा एक वेफल जे बोलतात ते वॉटेवर. एक तर गरम आहे आणि मला चटका लागतोय, सो मी हे खाते. हे जेन्युइनली टेस्टी आहे. मला याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आवडतं ते मी माझं सांगते, तो म्हणजे कच्चा कांदा. अंड तर आवडतंच, म्हणजे तुम्ही बाईट करताना तो कच्चा कांदा लागतो ना दाताखालती, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट अजून अप्रतिम होते, अव्वल दर्जा. सो हा तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल किंवा तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की हा बाबा मी जेव्हा थकेन तेव्हा मी असं काहीतरी बनवेन, तर प्लीज 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 ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला माहिती असेल की तुमचा असा कोण फ्रेंड आहे जो आळशी आहे तर त्याच्याबरोबर ही रील नक्की शेअर करा. बाय.